नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं? रुपाली ही मोनाला परत भेटत असते आणि मोना ही अमोलला पण सोबत घेऊन आली असते. पण अमोल नेहमीसारखा त्याला काही माहीत नाही असं दाखवत असतो. मोना अमोलला रुपालीजवळ सोडून ब्युटी पार्लरला जाते. मग रुपाली अमोल बोलत असतात. रुपाली अमोलला विचारते, "तू आमच्या घरी चालशील का?" अमोल बोलतो, "हो, येईल ना." मग रुपाली अमोलला घेऊन घरी आली असते. तेव्हा सगळेजण घरीच असतात. फक्त स्वप्नील बाहेर गेलेला असतो. त्यामुळे रुपाली आपल्या प्लॅनला वर्क करत असते. घरी पोहोचल्यावर अमोलला बघून कदम बोलतात, "अरे, तू इथे?" "वा वा वा, आला, बरं झालं." कदम बोलतात. मग रुपाली कदमला विचारते, "बाबा, तुम्ही याला ओळखता?" कदम बोलता, "हो, आमची या अगोदर दोनदा भेट झाली आहे. एकदा अर्जुनच्या सगाईमध्ये झाली, एकदा नर्सरीमध्ये झाली. ते सदाफुलीचे झाड नाही का, ते यानेच दिले होते मला. खूप गुणी बाळ आहे." हे ऐकून रुपाली कदमांना बोलते, "तुम्हाला माहीत आहे का हा कोण आहे?" कदम बोलतो, "कोण आहे?" रुपाली बोलते, "अहो, हा अमोल आहे आपला." हे ऐकून कदमाच्या डोळ्यात पाणी येते. तेवढ्यात तिथे अर्जुन रूममधून बाहेर येतो आणि तो सिम्बाला बघतो आणि बोलतो, "अरे सिम्बा, तू इथे?" मग रुपाली अर्जुनला सांगते, "हा अमोल आहे." हे ऐकून अर्जुनच्या डोळ्यात पाणी येते. पण अमोल काही रिॲक्ट करत नाही, कारण त्याला ऑलरेडी माहीत असतं की अर्जुन त्याचा बाबा आहे म्हणून. पण त्याला हे सध्याच त्या अर्जुनला सांगायचं नसतं. मग अर्जुन सिम्बाकडे पाहत असतो. अर्जुन 7 वर्षानंतर ज्या सिम्बाला बघतो तोच अमोल असतो आणि अर्जुनला आठवतं की अप्पी बोलत होती की अमोल अगदी तुझ्यावर गेलेला आहे. खरंच अमोलला खूप छान शिक्षण दिलं अप्पीने. त्यानंतर अमोल 2 तास तिथेच असतो. त्यानंतर मोना रुपालीला कॉल करते आणि अमोलला घेऊन या असं बोलते. रुपाली अमोलला बोलते, "चल अमोल, तुझी मामी वाट बघत आहे." अर्जुन पण बोलतो, "जा बाळा." आणि असं करून अर्जुन अमोलला भेटतो. तेवढ्यात तिथे आर्या येते. अर्जुनने आर्याला केलेली पेरणी खाल्ली नसते. आर्या त्याला विचारते, "पेरणी कशी झाली होती?" अर्जुन काही उत्तर देत नाही. तो अमोल भेटल्यामुळे तो खुश असतो. तो त्याच्या आठवणींमध्ये असतो. आर्याला समजलं असतं की अर्जुन आता पण अमोल आणि अप्पीच्या स्वप्नात आहे. म्हणून आर्या अर्जुनला बोलते, "तू एकदा परत विचार कर." अर्जुन बोलतो, "तसं नाही गं." आर्या बोलते, "मग?" आर्या बोलते, "मीच सांगते. आता आपला फक्त साखरपुडा झाला आहे. वेळ गेली नाही आहे. मीच हा साखरपुडा मोडते. कारण नंतर लग्न झाले त्यानंतर मलाच त्याचा खूप त्रास होईल. म्हणून आत्ताच मोडलेला बरा. नंतर सर्व अवघड होऊन बसेल." असं बोलून आर्या निघून जाते. असा काहीसा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद.